चलावळू गाई बैसो जीव एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन खांदी भार पोटी भुक काय खेळाचे सुख तुका म्हणे धावे मग अगदी बरवी बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी पाय पिटी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम कैसे दे प्रेम काही कळा संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्यराग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदी आहे. वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि आज ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ही आहे या ठिकाणी माता पद्मावती देवी ही आजच्या उत्सवाची अधिष्ठात्री देवता आहे की ज्या ठिकाणी आज 7 वर्ष आपण या मंदिराचं एक निर्माण करून या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण केलेलं आहे आणि त्या शक्तिपीठाचा हा 7वा वर्धापन दिन आहे आणि त्या कार्यक्रमाची जी सांगता आहे ती सांगता आज या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने पूर्णाहुतीला जात आहे. या ठिकाणी साधारण गोष्ट नाही की जे काही या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः शास्त्रात असं सांगितलं की आपण जे स्त्री पुरुष असं म्हणतो परंतु या ठिकाणी स्त्री किंवा हे नारी रत्न आहे आणि हे साक्षात भगवती देवी आहे. या देवी सर्व भूतेषु सर्व प्राणीमात्रामध्ये असणारी जी चैतन्याची शक्ती आहे तिला या ठिकाणी देवी असं म्हणतात. या देवी सर्व भूतेषु आणि ती मातृरूपेण संस्थिता मातेच्या रूपाने ती सर्व विश्वामध्ये व्याप्त आहे आणि तिला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आणखी एक चांगली गोष्ट आहे की अशा प्रकारचं हे जे अन्नपूर्णा माता पद्मावती माता हे भगवती पार्वतीचं स्वरूप या ठिकाणी जसं या उत्तरेला त्या ठिकाणी पद्मावतीचं अलंकापूर क्षेत्रामध्ये मंदिर आहे तसंच दक्षिणेला या प्रांतात राहणाऱ्या सर्व मानव मात्रांचं रक्षण करण्यासाठी शरणागतांचं पालन करण्यासाठी या ठिकाणी परमवंदनीय आमचे हरिभक्तीपरायण बापू यांनी हे पीठ निर्माण केलेलं आहे आणि त्या निमित्ताने शास्त्र आज या ठिकाणी साक्षात अन्नपूर्णा माता अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्तास्य स्वदेशो भुवनत्रयम्. जे पद्मावती देवीचे भक्त असतात त्यांच्या अंतरंगातून मागणी असते की ही अन्नपूर्णा माता आहे आणि ती संपूर्ण आहे परिपूर्ण आहे. आपण तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. आपले जे जे काही मागणी असतील महत्वाकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण करणारं असं हे भगवती देवी या ठिकाणी ह्या मूर्ती स्थापनामध्ये जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतात त्याच वेळेला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम सर्व लोकांना आत्मज्ञान व्हावं ब्रह्मज्ञान व्हावं त्यांचं जीवन सुखपूर्ण अशा प्रकारचं व्हावं याच्यासाठी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती. आपण पार्वती मातेकडे गेल्यानंतर किंवा पद्मावती मातेकडे गेल्यानंतर मला मुलगा दे मला धन दे असं काही मागूच नाही.
परमात्मा असा आहे की न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. या ठिकाणी हे परमात्म तत्व जे आहे किंवा देवी तत्व आहे, भगवती तत्व आहे, हे सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापून भरलेलं आहे. जसा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, अशा प्रकारे प्रत्येकाच्या हृदय देशामध्ये पद्मावती माता विराजमान आहे. तिला आपलं हित कशात आहे हे अगोदरच ज्ञात आहे. आपण फक्त तिला इतकंच म्हणायचं की आम्हाला आमचं हित कळत नाही, आमचं हित ज्याच्यात असेल, आमचं खरं मंगल कल्याण जेणेकरून होईल असं तू आमच्यासाठी कर. आम्ही तुला पूर्ण शरणागत आहोत. आम्ही माझा मी न राहिलो. आता आमचं स्वतःच असं काहीच नाही. आम्ही तुझ्या अंकावर तुझ्या खांद्यावर खेळत आहोत आणि आई जशी मुलं खेळात रममान होतात त्याच्या खाण्यापिण्याची चिंता आईला असते, त्याप्रमाणे आम्ही आमच्या या शरीराने मनाने तनाने धनाने तुझी सेवा करत राहू. काय होईल ते हो या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणी. अशा प्रकारची जर आपण भगवतीला प्रार्थना केली तर ती आपल्याला भौतिकही सर्व समृद्धी देते, आध्यात्मिकही सर्व समृद्धी देते आणि मागे पुढे उभा राहील सांभाळित आलिया आघात निवाराया. आपलं मागं पुढं रात्रंदिवस ती भगवती देवी आपलं संरक्षण करत असते. त्यामुळं या परिसरात राहणाऱ्या सर्वांसाठी हे एक विशेष प्रकारचं हे ज्ञानपीठ किंवा शक्तीपीठ किंवा ब्रह्मविद्यापीठ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ही साक्षात चैतन्याची भूमी अशा प्रकारची निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातही ह्या मातृशक्तीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी जे काही आपण आजपर्यंत भगवती ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि त्या पारायणामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं जे चिंतन केलं ते आपलं एक फार मोठी सेवा या ठिकाणी झालेली आहे. म्हणून ह्या सगळ्या या ठिकाणी पारायण करणाऱ्या माता भगिनी आणि बंधुवर्ग त्या सर्वांनी केलेल्या ज्या पारायणाची सांगता ती सुद्धा आज ह्या वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल असं आहे की दाता तोची एकदाना नारायणा स्मरवी. तुकाराम महाराजांनी सांगितलं खरा दानशूर त्याला म्हणतात की जो सर्वांच्याकडून चिंतन करून घेतो. ते श्रेय या ठिकाणी आमचे बंधुवर्य बापूंनी घेतलं आणि आपण सर्व भगवती मातेच्या कृपा छत्राखाली येऊन एवढ्या लोकांनी पारायण केलं. पारायण आपण घरी करू शकतो, पण इथं करणं ह्या वायुमंडलामध्ये तर अलंकापूर क्षेत्राचंच महत्त्व असं आहे की आपण एकट्याने केलेलं 12 वर्षाचं अनुष्ठान ह्या आळंदी क्षेत्राच्या बाहेर 12 वर्षाचं अनुष्ठान इत्याची चढ इथं केलेल्या 3 दिवसाच्या अनुष्ठानाला अनुष्ठान जे आहे त्याला त्याच्यापेक्षा जास्त फल मिळतं. आणि त्याच्यातही आपल्या मातेच्या कुशीत म्हणजे पद्मावती मातेच्या कुशीत बसून या स्थानावर आपण हे पारायण केलेलं आहे. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. या ठिकाणी या मंदिरामध्ये नियमित हरिपाठ कीर्तन भजन नामस्मरण ध्यान धारणा ह्या गोष्टी होण्यासाठी ज्ञानोबारायांच्या संकल्पनेतून किंवा ज्ञानोबारायांच्या इच्छेने हे फार मोठं दिव्य अलौकिक असं स्मृतीस्थळ निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी असे काही भजन आदी करणं म्हणजे एकट्याचा नवे खेळ मनवणी मेळ मिळवला. एकट्याचं काम नाही. या ठिकाणी अनेकांनी कलियुगामध्ये संघी शक्ती कलयुगी कलियुगामध्ये सामुदायिक एकत्र येऊन केलेला जो परमार्थ आहे त्याच्यामध्ये अधिक शक्ती असते. जसं एक काठी आहे, ती काठी मोडायची ठरली तर एकटा मनुष्य काठी मोडू शकतो, पण अनेक काठ्या एकत्र आल्या आणि जर त्यांना मोडायचं म्हटलं तर कोणाची ताकद नाही. त्याप्रमाणे आपण ह्या धर्माचं अनुष्ठान करताना एकत्र येऊन केलं. जर एक माणसाने पारायण केलं तर त्याला एका माणसाच्याच पारायणाचं पुण्य लागतं. जेव्हा 10 लोक एकत्र येऊन पारायण करतात, एक जण आपण वाचतो ते फल मिळतं आणि 9 जणांचं आपल्या कानावर पडतं म्हणजे त्याला 10 जणांच्या पारायणाची फलश्रुती मिळत असते. म्हणून
आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारची पद्धत आहे की सामूहिक परमार्थ करायचा, हरिपाठ सर्वांनीच करायचा, ज्ञानेश्वरी सर्वांनी सामुदायिक पारायण करायचं, नामस्मरण सामुदायिक करायचं. आणि ह्या वायुमंडळामध्ये असं जर होत राहील तर आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही पार्वती माता आपलं सर्व मागं पुढं सर्व आपण ज्याही ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपलं संरक्षण करीत असते. आणि हे वातावरण या ठिकाणी आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात की ज्या दिवशी ह्या भगवती देवीची मूर्ती स्थापना होत असते तेव्हा हे पाषाण राहत नाही, तर हे चिन्मय म्हणजे ज्ञानमय, आनंदमय आणि अमर अशा प्रकारचा जो आत्मा आहे तो त्या देवीचा आत्मा या ठिकाणी प्रतिष्ठा त्याची झालेली आहे. आणि त्यामुळं इकडं पाहताना ही आज पाषाणाची मूर्ती नाही, ही साक्षात चिन्मयी भगवती आंबा आहे. विठ्ठल असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. हा जो संकल्प झाला आणि हे जे मंदिर निर्माण झालं याविषयी तुकाराम महाराज, कुळीची हे कुळदेवी गेली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी, आणिलाही रूपाबळे करोनी खळे हरिदासी, तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. ही कुळाची आपली कुळदेवता आहे आणि हे आपल्याला संतांनी माहीत करून गेली म्हणून म्हणतात तुकाराम महाराज, बरं झालं की आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना शरण गेलेलो आहे. आणि ही जी कोणाच्या तरी अंतःकरणात शिरून या ठिकाणी हे मंदिराची कल्पना भगवंताच्या कृपेने निर्माण झाली आणि ते मंदिर साकार झालेलं आहे. त्यामुळे इथं आपण आता गाऊ नाचो लागलो म्हणजे इथं गायन करायचं आणि आनंद भोगायचा. अर्थात या मंदिरामध्ये आपल्याकडून अंतर्मुख वृत्तीनं भगवतीला शरण जाऊन तिचं नामस्मरण करायचं, तिची शरणागती करायची आणि आपल्याला तिचे आशीर्वाद याचना करायची, हेच आपल्यासाठी आता शिल्लक आहे. आणि ते खऱ्या अर्थाने बरवे झाले. तुकाराम महाराज फार चांगलं झालं एवढ्या ह्या माता भगिनींनी या ठिकाणी येऊन ह्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या रूपाने एक प्रकारचं मंत्रांचा उद्घोष केलेला आहे. आणि हे पावन वायुमंडळामध्ये तुम्ही आम्ही सर्व जिवंत आहोत, आपले श्वासोश्वास चालू आहेत, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. याचं कारण की मनुष्य जन्म जो दिला तो भगवंताच्या सेवेसाठी दिला आणि त्यासाठी तुम्ही आम्ही आता हा मार्गशीर्ष महिना आहे. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं मासानां मार्गशीर्षोऽहं, सर्व 12 महिन्यामध्ये हा महिना पवित्र आहे. आणि या पवित्र महिन्यामध्ये आज हा पावन अशा प्रकारचा भगवती देवीचा जो उत्सव आहे किंवा जो वर्धापन दिन आहे मूर्ती प्रतिष्ठापनेचा, तो या ठिकाणी संपन्न होत आहे. हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल आपल्या ह्या वर्धापन दिनानिमित्ताने जो काही आपण अभंग निवडला तो आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तो आहे काल्याच्या प्रकरणातला. काल्याचा अभंग घेण्याचं प्रयोजन असं की या ठिकाणी कोणताही उत्सव असला तरी आपल्या संप्रदायाचा एक दंडक आहे, त्या उत्सवाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी म्हणून आपण काल्याचा अभंग निवडला. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत आहेत. काय आहे की काला शब्दाचा अर्थ आहे आपण काला म्हणजे अनेक वस्तूंचं एकत्र करणं. तसं इथं काला काला म्हणजे काय, जे परमात्मा आहे, भगवान परमात्मा आहे, त्या परमात्मा आणि जीव आहे. जीव हा अल्पज्ञ आहे आणि अल्पशक्तिमान आहे. ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि सर्वशक्तिमान आहे. त्या ईश्वराने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, आपल्याला या ठिकाणी गोणी सुद्धा उचलत नाही. मग असा अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान जो जीव आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा प्रकारचा
भक्तवत्सल असणारा, कृपाळू असणारा, दयाघन असणारा, अनंत गुणगण निधान असणारा जो परमात्मा आहे त्याला ह्या जीवाने शरण जावं. मनवनी शरण जावे सर्व भावे देवाशी. तो काय करील? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कारण भव आहे करुणावंत, अनंत हे नामजा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. असं संतांनी याचा अनुभव घेतलेला आहे. देवाची शरणागती केली की तो आपल्या या संसार दुःखातून आपल्याला पार नेत असतो. तो आपल्याला दुःखाचा निराश करून केवळ अविनाशी अशा आनंदाची प्राप्ती करून देतो. म्हणून देवाला शरण जावं, अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा या ठिकाणी आज याला त्याला काला असं म्हणतात. काला शब्दाचा अर्थ आहे की देव आणि भक्त या हा भक्त कायम असाच राहावा. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माये बापा. अशी प्रार्थना सुरुवातीला तो करतो, पण हळूहळू तो देव जो आहे तो त्याला जितका जवळ घेतो की त्याला आपल्यापासून वेगळाच ठेवत नाही. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. देव असा आहे की आपल्या भक्ताला आपल्यापेक्षा वेगळं राहून देत नाही. आपल्या स्वरूपात त्याला घेतो, स्वरूपाशी त्याचं ऐक्य होतं आणि दोघांचा एक होणं याला म्हणतात काला. जसं पाण्यामध्ये माती टाकली तर ती कधी पाण्याची एकरूप होईल का? नाही. आणि पाण्यामध्ये पाणी टाकलं तर एकरूप होईल की नाही? होईल. तसं देव आणि भक्त यांच्यामध्ये बाहेरून जरी भेद दिसत असला परंतु त्यांचं जे आत्मतत्व आहे, अंतरंग तत्व, ज्याला आत्मतत्व असं म्हणतात, ते दोन्ही एकच आहे. देव आणि भक्त दुजा नाही विचार. आणि तो परमात्मा जो आहे त्या जीवाच्या ठिकाणी त्याला जे वाटत असतं मी दुर्बल आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, असं मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, सगळ्या भावना निवृत्त करतो परमात्मा. आणि तू आणि मी एकच आहे, मीच तू आहे आणि तूच मी आहे, अशा प्रकारचा आपल्या स्वरूपात लीन करतो. आपल्याकडं ह्या मातृवर्गाचं पहा, ज्या वेळेला कान्होपात्रा आणि मीराबाईंचा इतिहास आहे, थोडक्यात सांगतो, आपला वेळ फार कमी आहे. तर त्याच्यामध्ये की ज्या वेळेला कान्होपात्रा भजन करत करत पांडुरंगाच्या जवळ गेल्या त्यावेळेला पांडुरंगाने रात्री आपोआप ते दरवाजे उघडले गेले आणि कान्होपात्रा आणि पांडुरंग परमात्मा दोघेच राहिले. आणि त्या कान्होपात्रा मातेला त्यांनी आपल्या शरीरात सामावून घेतलं. तसाच वृंदावनचा बाके बिहारी आहे. ज्या वेळेला मीराबाईंनी सर्व संघ परित्याग करून त्या सगळं राज्य सोडून वृंदावनला गेल्या तेव्हा रात्री सर्व मंदिराचे दरवाजे बंद होते. त्यांनी सांगितलं की मला परमात्म्याच्या भेटीसाठी मी आले आणि हे दरवाजे बंद. आपोआप खटाखट ते दरवाजे उघडले. मीराबाई भजन करीत आतमध्ये परमात्म्याजवळ गेल्या आणि परमात्म्याने त्यांचं शरीर आपल्या शरीरात सामावून घेतलं. हे अस्थि मांस हे त्वचा हे शरीर ब्रह्मरूप करून टाकला. सच्चिदानंद घन परमात्म्याने आपल्या स्वरूपात घेतलं. म्हणून आजच्या सगळ्या जगामध्ये पांडुरंगाची मूर्ती आणि बाके बिहारीची मूर्ती इतके तेजस्वी मूर्ती जगामध्ये कुठंच नाही. याचं कारण देवापेक्षाही संतांचं जे काही तेज आहे ते अधिक आहे. कारण देवाला भक्त इतके आवडतात की त्यांनी त्यांच्या स्वरूपात एकरूप केलं. असं देव आणि भक्तांचं जे ऐक्य आहे त्यालाच म्हणतात काला. विठ्ठल विठ्ठल
किती श्रीमंत मनुष्य असला आपल्याला भरपूर मदत करील, पण त्याचं सर्वस्व आपल्याला देणार नाही. परंतु परमात्मा इतका दयाघन आहे की तो भक्ताला आपल्या जवळचं जास्त देत नाही, आपलं स्वरूपच त्याला देऊन टाकतो. विठ्ठल तो भक्तासाठी हा श्रीमंत आहे की हा गरीब आहे, हा सुंदर आहे की कुरूप आहे, याला लोक मानतात की याची अपकीर्ती आहे, हे काहीच पाहत नाही. हा माझा आहे असं म्हणतो. आणि भगवंतानी ज्याला आपलं म्हटलं तो भगवंताहून कधीही वेगळा राहत नाही. खऱ्या अर्थाने तुका म्हणे काला कुठे अभेद देखील, या काला होणं याचा अर्थ दोघांचं ऐक्य होणं. ह्या आपण प्रत्येक उत्सवाची सांगता जी काल्याने करतो याचा अर्थ आपण इतके दिवस एकत्र राहिलो, एकत्र भजन केलं, पारायण केलं, दररोज पूजेला एकत्र येतो, याचा अर्थ आपली हृदय जी आहेत एकमेकाची अशी एक झाली पाहिजे. शरीर वेगवेगळे असू देत, शरीर वेगळे असणारच, पण त्याच्यामध्ये असणारा आत्मा एक आहे, तो तर आहेच आहे, पण तुमची मन एक झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी लिहिलंय की आज जेव्हा हे सामुदायिक अशा प्रकारचं साधना होत असते तेव्हा वेद सांगतो समगच्छध्वम समवदध्वम समो मनांशी जानता. आपण जर आम्ही कॅलेंडर आणलं होतं, पुण्यामध्ये मिळालं, खूपच छान कॅलेंडर, फार दिवस जपून ठेवलं आम्ही. तर त्याच्यामध्ये घोडे एका पाठीमागे एक चालतात आणि चालत असताना एका घोड्याचा पाय पुढचा डावा पाय असा उंच आहे. आता ते मागचे जे 8 घोडे आहेत सगळ्यांचा प्रत्येकाचा पाय डावाच पाय वर आहे आणि बाकीचे 3 पाय खाली. याचा अर्थ सामुदायिक असं आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा आपल्या सगळ्यांनी मिळून समगच्छध्वम सारखंच चाललं पाहिजे, एकच विचारसरणी असली पाहिजे. समवदध्वम, एक जर म्हटला की आज पद्मावतीचा उत्सव करायचा तर सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की मला करायचं. आज आपल्याला मंदिरात जायचं, सगळ्यांनी जायचं, असं एकच संकल्प होणं हे काल्याच्या दिशेने आपलं प्रस्थान आहे. आपण दही भात एकत्र करतो किंवा या ठिकाणी काला जे आहे, लाह्या ज्या आहेत त्या लाह्या सुद्धा काय आहेत, पांढऱ्या वर्णाचे आहेत, श्वेत वर्णाचे आहेत. आणि दही किंवा भात हे दोन्हीचा एकच वर्ण आहे आणि तो श्वेत म्हणजे पांढरा वर्ण आहे. श्वेत वर्ण हा पवित्रता आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचे दोष नाही, तो आनंददायक आहे, अशा प्रकारचा हा वर्ण आहे. हा ज्ञानदायी वर्ण आहे. तेव्हा याचा अर्थ आपल्या अंतःकरणातली जी काळी कुट्ट असणारी जळमट ती सगळी त्या ठिकाणी राहता कामा नये. या ठिकाणी सात्विक अशा प्रकारचा आहार, सात्विक विहार, सात्विक संगती आपण आपल्या जीवनामध्ये केली तर आपण काल्याच्या दिशेने जात असतो. नाही केलं तर आपण भेदाच्या दिशेनं, दुःखाचा विस्तार आपल्या जीवनामध्ये होतो. आणि याच्यासाठी ह्या काल्यामध्ये आपल्याला वरवर लाह्या आणि दही दिसतं किंवा याच्यामध्ये, पण खरं त्याच्यामध्ये 2 अंतकरण जे आहेत ते दोघांची अंतकरण पवित्र असावीत आणि त्या पवित्र अंतकरणात दोघांनी एकत्र यावं आणि भगवत भजनाचा आनंद घ्यावा. याच्यासाठी परमात्म्यांनी हे मनुष्य शरीर दिलेलं आहे आणि जे असं करतील ते खरे काल्याचे वतनदार किंवा भागीदार आहेत. पद्मावती मातेच्या कृपा छत्राखाली तिची एक आचरणारी आज्यान बालक म्हणून आपण या ठिकाणी यायचं, सर्वांनी मिळून तिची सामुदायिक प्रार्थना करायची आणि आपल्या कल्याणाची कामना करायची, अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. हेच कार्याचं स्वरूप आहे. विठ्ठल पुरुषाचा काला तरी
ऐकायला मिळालं असतं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय ह्या काल्याच्या अभंगाच्या निमित्ताने आपल्याला एक जीवनशैली सांगत आहे. जेव्हा आपण सामुदायिक एकत्र येतो त्यावेळेला सर्व जर समविचाराचे असणार, समान भावनेचे असणार, सर्वांची एकच आचारसंहिता आपण स्वीकारलेली असेल आणि अशा प्रकारे आपल्या जीवनातील वाटचाल असेल तर आपल्याला खऱ्या काल्याचा किंवा ऐक्याचा आनंद भोगता येतो. त्याचं कारण असं आहे, स्वामी महाराज म्हणायचे की ज्ञानी को ज्ञानी मिले तो भय आनंद की लूट, ज्ञानी को अज्ञानी मिले तो बडी माथाकूट, असं म्हणायचे. जर सारख्या विचाराचे लोक एकत्र आले तर त्याच्यामध्ये आनंदाचे डोहे, आनंद तरंग असा आनंद ओसंडून वाहतो. विरुद्ध स्वभावाचे लोक जर एकत्र आले तर त्याच्यामध्ये या ठिकाणी वादे वादे जायते भांडणा, त्यांच्या ठिकाणी त्याचं पर्यवसान कलहामध्ये होत असतं. म्हणून आपल्या घरामध्ये, गावामध्ये, गल्लीमध्ये कुठेही एकाच विचाराचा जेव्हा परिपाक होईल आणि असे लोक एकत्र येतील त्यावेळेला मनुष्याला मनुष्य जीवन दुःखासाठी, कलहासाठी, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या याच्यासाठी देवाने दिलेला नाही, केवळ आनंद भोगण्यासाठी दिलेला आहे. आणि त्याचं साधन आहे का भेदाची भ्रांती निवृत्त करून ऐक्याचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपले जे सवंगडी आहेत त्या सवंगड्यांना ही गोष्ट शिकवतात. त्या अभंगाचं प्रथम चरण आहे. तलावरू गाई, तलावरू गाई, परमात्मा सगळ्या आपल्या सवंगड्यांबरोबर या ठिकाणी हा काला परमात्म्याने केलेला आहे आणि तो यमुनेच्या वाळवंटात केलेला आहे. तो का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम या अशा ठिकाणी तो केलेला आहे. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो आयसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देवमुखी सुखे घालू अंबरी, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. भगवंतानी या ठिकाणी सगळ्या आपल्या सवंगड्यांना एकत्र नेऊन ज्या वेळेला संपूर्ण ह्या गायींना त्या ठिकाणी चारलेलं आहे, त्यातल्या काही गाया होत्या त्या दूर गेल्या, त्यांना पुन्हा वळवून आणलं. सगळे गोपाळ एकत्र आले आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर खेळ खेळले आणि खेळ खेळता खेळता त्यांना पोटामध्ये भुका लागल्या आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता आम्हाला असं झालेली स्थिती आहे की आता आम्हाला भूक लागलेली आहे, आमच्या खांद्यावर भार आहे, पोटात भूक आहे, आता आम्हाला ह्या खेळण्याचं सुख आम्हाला मिळू शकत नाही. अशा वेळेला भगवंतांनी हे काला केलेला आहे. याचाच अर्थ असा आहे
की ह्या काल्याचा आनंद भोगण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याच गोष्टी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात सांगतात किंवा भगवान परमात्मा जे आहे त्या परमात्म्याची सवंगडी त्यांच्यासमोर बरोबर हा एक प्रकारचा संवाद झालेला आहे. भगवान म्हणतात की जर तुम्हाला खेळ खेळायचा असेल, खेळाचा क्रीडेचा आनंद तुम्हाला भोगायचा असेल, आत्मरती आत्मक्रीड व्हायचं असेल तर याच्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. ते म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण ह्या गायी ज्या आहे ना, गायी वळायच्या, परंतु गायी वळल्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि एकत्र भोजन करायचं. ह्या अभंगामध्ये सांगतात, चला वळू गायी बैसो जेवू एके ठाई. याचा गायी गो शब्दाचा अर्थ एक हे इंद्रिय असा अर्थ आहे, एक वेद असा अर्थ आहे आणि दुसरा एक अर्थ इंद्रिय असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपली गो म्हणजे इंद्रिय, वाणी. आपण जर आपलं बोलणं नियमित केलं, आपण जे बोलायचं ते सत्य असं बोलायचं, असत्य बोलायचं नाही, अप्रिय बोलायचं नाही, किंवा साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतासे. जगामध्ये जेवढे मतभेद, जेवढी भांडणं, जेवढा कलह आहे तो बोलण्यातून जितका होतो तितका दुसऱ्या कोणत्याही कृतीतून होत नाही. म्हणून या ठिकाणी आपलं बोलणं जे आहे त्याच्यामध्ये आढ्यता नसली, आटो वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे वाढीने अवगुणू दया वाचा. आणि त्याच्याऐवजी आपण बोलायला लागलो तर जणू काय अमृताचा वर्षा होतो, माणसाला वाटतं की ऐकतच राहावं. अशा अमृताची वाणी अशा प्रकारचं वाणी जर आपण केलं तर आपल्याला काला आनंद काल्याचा घेता येतो. बोलताना मनुष्याची वाणी ही संयमित असली पाहिजे. सत्यम वद प्रियम वद, सत्य बोललं पाहिजे, दुसऱ्याला आनंद देणारं बोललं पाहिजे, त्यांच्या हृदयाला कोणताही आघात न होता हे गाया राखण्यापैकी आहे. किंवा दुसरं यात एक अर्थ आहे इंद्रिय. आपली इंद्रिय जेवढी आपण स्वैर सोडू किंवा ज्याच्यात सुख वाटतं तिकडं जर आपण ती इंद्रिय जाऊ दिली, त्याच्यावर शास्त्राच्या आज्ञेचा अंकुश आपण मानला नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण सैराट होतो. सैरा भैरा म्हणतात त्याला. काहीही आपण शास्त्राच्या विरुद्ध करू शकतो, तसं धाडस आपण तामसी धैर्य आपण आपल्या अंतःकरणात ठेवतो आणि अशा मनुष्याच्या जीवनामध्ये अधिकाधिक दुःख भोगावं लागतं. म्हणून माणसाने इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. डोळे म्हणतात की अमकं एक रूप आपण पाहावं, परंतु ते पाहावं की नाही याविषयी शास्त्र जर सांगत असेल ते अवश्य पाहावं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी ते पाहावं, परंतु दुसरी बिभत्स असणारी दृश्य ही पाहू नये. जरी अचानक त्याच्याकडे आपली नजर गेली तर दुसरा नजर त्याच्यावर पडू नये. अशा प्रकारचं त्या इंद्रियांचं नियमन केलं म्हणजे काल्याचा आनंद होत असतो. वाणीचं नियमन केलं म्हणजे हा आनंद होत असतो. आणि दुसरी गोष्ट आहे की वेदाची आज्ञा जर आपण पाळली, संतांनी सांगितलेले विचार, संतांचे आचार, त्यांनी केलेल्या भावना
यांचं जर आपण अनुसरण केलं तर आपल्या जीवनात कायम कार्याचा आनंद आहे. आणि जर त्या विचाराचं अतिक्रमण केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. तेव्हा ह्या 3 गोष्टींच्या द्वारा जर आपण ह्या इंद्रियांचं नियमन केलं, वाणीचं नियमन केलं, शास्त्राच्या आज्ञा जर आपण पाळल्या तर आपल्या जीवनात या सुखाची उपलब्धी किंवा अभिव्यक्ती होईल. अर्थात नाही पाळल्या तर हे सुख तुमच्या जीवनात या कार्याचं सुख कधीच येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्या सवंगड्यांना कृष्ण परमात्मा सांगत असताना तो म्हणत नाही का यांची कोणती डिग्री झाली, हे श्रीमंत आहेत का, गवळी याची ताक पेरे आणि कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. त्यांच्यासाठी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये कोणतेही घटक असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, वृद्ध असो, सगळे आपले आहेत. अशा भावनेने या ठिकाणी परमात्म्याने जसा त्या गवळ्यांचा ताक पेऱ्या मुलांना उपदेश केला, त्याप्रमाणे या समाजामध्ये सगळ्यांनी एकत्र जर आलं तर त्या ठिकाणी सांगतात, चला वळू गाई आणि बैसो जेवू एके ठाई. बैसो म्हणजे याचा अर्थ शांतपणाने आपण बसू या ठिकाणी, आणि जीव म्हणजे कोणत्याही असणारा आनंदाचं भोक्तृत्व आपल्याकडे घेऊ. आनंद कुठे आहे? आनंद फक्त संत संगतीत आहे. सुख एक हिची ठाई बहुपायी संताचे. दुसरा जो आनंद आहे तो आनंद कुठे आहे? भगवत चिंतनात आनंद आहे. म्हणून संत संगतीत किंवा भगवंताच्या नामाच्या संगतीत, त्याच्या ध्यानाच्या संगतीत आम्ही राहू. बैसू जेवू एके ठाई. आणि का म्हणून करावं लागतं ते, याचं करण्याची गरज काय आहे तर तुकाराम महाराज सांगतात, आणि सुखाचा शोध आम्ही नाना साधनांच्या केल्या खटापटा, परित्या न पोहती याच्या दारवंटा, जाणो दाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी रोधिताची वाटावं. अनेक उपाय जरी केले पण ते उपाय अपाय होऊन जातात. आपल्याला कोणाला वाटत नाही मला सुख व्हावं, परंतु सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. परमात्मा आपल्या सवंगड्यांना म्हणतात, अरे आपले किती जन्म झाले, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दाता. त्या जन्मामध्ये तुम्हाला कधीतरी सुखाची उपलब्धी झाली का? तुम्ही आपल्या मनाने अनेक साधनं केली, अनेक उपाय केले. ते म्हणतात कधीही आम्हाला सुखाचा लेश सुद्धा अनुभवता आला नाही. तेव्हा या ठिकाणी म्हणतात की आतापर्यंत आमच्या जीवनात काय झालं ते सवंगडी सांगतात की बहु केली वन आणि पाये पिटी झाला शेण. आम्ही खूप वन भटकलो, परंतु या ठिकाणी आम्हाला फक्त पायाला श्रम झाले, पायपीठ झाली, आम्ही पायपिटी झाला शीन. आम्ही जेवढे प्रयत्न केले त्याच्यातून काही अर्थ तर मिळाला नाही, ते म्हणजे काही प्राप्तव्य तर प्राप्त झालं नाही, उलट केवळ शीन झाला. आणि म्हणून आपले संत जे आहेत ते म्हणतात की मनोनी सर्व संसारा सर्व हा विकार पांढरा तुझे अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त येणे मद भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी माझलो मी माझे भ्रमरी झाली बोलणी विटंबना. तुकाराम महाराज सांगतात
की या ठिकाणी संसार दुःखमळ चौकडे इंग विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवना आता शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळ. असं ह्या संसारामध्ये कोणाला सुख मिळालं नाही. म्हणून भगवान म्हणतात की अरे सवंगड्यानो तुम्हाला सुख मिळणारच कसं. या ठिकाणी तुम्ही मिरच्याच्या बाजारात गेल्यावर जसा ठसका येतो तसं तुम्ही दुःखाच्या दिशेने जाता आणि जिथं दुःख नाही तिथं सुख शोधता. हे सुख तुम्हाला कधी स्वप्नात तरी उपलब्ध होईल का विठ्ठल. तुम्हाला लाभ तर होणारच नाही. तुमचं सगळं वनवन भटकणं हे व्यर्थ जाईल. व्यर्थ नाही त्याच्यातून तुम्हाला अनर्थ ओढवेल. जर त्याच्यातून तुम्हाला खरा परमपुरुषार्थ साधायचा असेल तर या ठिकाणी एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन परमात्म्याचं भजन करणं, काल्याचं जीवन जगणं. म्हणजे ज्याच्यामध्ये समान विचाराचे, समान आचाराचे, समान भावनेचे आणि सर्वांचं एकच आहे. एक विषय तो सकळांचा हरी त्यांची आवडीने आवडी इतरी. आपल्याला सगळ्यांचं छत्र कोण आहे? पद्मावती माता. आणि तिच्या कृपा छत्राखाली आपण सर्व आहोत. आपण मातेची लाडकी लेकर आहोत. आणि अशा वेळेला आपण जर परस्परामध्ये बंधुभाव, भगिनीभाव, जागृत केला, मातृभाव, पितृभाव, सख्यभाव, तर या ठिकाणी आपला हा जो समाज आहे त्या काळात भगवंतांनी जे काही स्वतः आनंद भोगला आणि इतरांना दिला तसाच आनंद आज त्याचं जर अनुसरण केलं तर आपणही भोगू शकतो आणि इतरांनाही देऊ शकतो. काय बहु केली वनवन पाये पिठी झाला सीन. आणि तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात भार पोटी भूका पूर्वीच्या काळापासून जुन्या लोकांना अधिक माहिती. क्रीडा किंवा खेळ करायचे म्हणजे कशासाठी की ज्या वेळेला आपल्याला मोकळा वेळ असतो आणि त्या मोकळ्या वेळामध्ये आपल्याला काही आनंद उपलब्ध व्हायचा तर लहान मुलं किंवा सर्व पूर्वीच्या काळातले तरुण लोक सुद्धा एकत्र येऊन चेंडू, लगोरी अशा प्रकारचे नाना प्रकारचे खेळ खेळत असत. कुरघोडी वगैरे आपल्या संत वाङ्मयामध्ये या सगळ्या खेळांचं वर्णन आलेलं आहे. तर यामध्ये होतं काय की सगळे एकत्र आल्यानंतर आनंद भोगण्यासाठी खेळ आहे. परंतु तो आनंद भोगत असताना उदाहरणार्थ कुरघोडीचा खेळ आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्यावर राजा आहे तोपर्यंत पाठीवर आपल्या सवंगड्याला घ्यायचं आणि चालायचं, खाली पळत राहायचं. आता तुम्ही सांगा जर त्याच्या खांद्यावर एक मनुष्य बसलेला आहे आणि त्याच्या पोटात भूक लागलेली आहे आणि अशा वेळेला तो खेळ करीत आहे. तो खेळ आहे त्याचा उगीच खेळ आहे, तो नावाचा खेळ आहे. जसं माणसं या जीवनामध्ये सारखी धावत राहतात आणि आनंदासाठी धावतात, परंतु आनंदाचा लेश सुद्धा जीवनात मिळत नाही. याचं कारण काय आहे तर खांदी भार. आपल्या जीवनात आपल्यावर असणारे भार अनेक प्रकारच्या जबाबदारी आहेत असं म्हणतात. वास्तविक आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन
जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्याने आपल्याला हे शरीर दिलं तो परमात्माच या सर्वांचं रक्षण करत असतो. पण जसं एखादं कुत्रं दुपारच्या वेळेला एखाद्या बैलगाडीच्या खाली चालत राहतं आणि त्याला वाटतं मीच बैलगाडी ओढतो, तसं जीव जो आहे तो जीव हा निमित्त मात्र आहे, सगळा परमात्मा आहे. ईश्वरा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. परमात्मा सर्वांच्या हृदयात देशात राहतो आणि सर्व काही करून घेत असतो. पण आपल्याला वाटतं मी करता, वास्तविक करता कोण आहे? परमात्मा आहे. त्यांनी हे शरीर दिलेलं आहे, तोच त्याचा सांभाळ करीत असतो. आपण विनाकारण ते कष्ट आपल्यावर घेत असतो. म्हणून या ठिकाणी ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. याचा अर्थ प्रयत्न करू नये, आळशी व्हावं, प्रमादी व्हावं असा त्याचा अर्थ नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जीवाने शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व व्यवहार करावा. परंतु त्याच्यामध्ये फलाविषयी त्यांनी कधी आसक्ती करू नये, कर्तृत्वाविषयी अभिमान करू नये. केलेलं कर्म ईश्वराला समर्पण करावं आणि शास्त्राज्ञेनं आपलं जीवन जगत राहिलं की कायम कार्याचा आनंद आहे. आणि याच्या ठिकाणी हम भी कुछ है असा अहंकार धरून जेव्हा जीव आपल्या स्वतःचं मनोबल, स्वतःचं शारीरबल, आत्मबल, बुद्धिबल हेच आपल्याला विजय देणार आहे अशी भ्रांत धारणा धरतो, तोपर्यंत त्याचा सुखाचा लेश सुद्धा त्याच्या जीवनात अभिव्यक्त होत नाही. परमात्मा पाहत असताना ह्या खांद्यावर आपल्या भार घेणं आणि पोटामध्ये भूक, भूक म्हणजे ही आशा सारखी किती जरी जीवनात मिळालं तरी त्याला पूर्ण झालं असं वाटत नाही. असं आता सांगितलं, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. त्याला असं वाटतं की आज ना जसे सावलीच्या पाठीमागं पळालं तर सावली कधी हातात येत नाही, त्याप्रमाणे आपल्या इच्छापूर्तीच्या पाठीमागं कितीही पळालं तरी इच्छा पूर्ण झाल्याचं जगात आतापर्यंत देवांपासून तर अगदी आमिबापर्यंत कोणाचाही अनुभव नाही. त्यापेक्षा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग त्या सौंगड्याने विचारलं की तुकाराम महाराजांना विचारलं, मग परमात्म्याला विचारलं काय केलं पाहिजे. ते म्हणतात की आपण जे रात्रंदिवस त्या संसाराच्या पाठीमागे धावतो, याचा असं आहे की संसारिक सुख जे आहे तितकं सुखाच्या पाठीमागे जाऊ तेवढं ते सुख दूर जाईल. त्यापेक्षा काय करा, तुम्ही हे जे धावणं आहे ते संसाराच्या दिशेने करण्यापेक्षा परमात्म्याच्या दिशेने करा, म्हणजे तुम्हाला खरंच सुख प्राप्त होईल. स्वामी महाराज सांगायचे की लहान मुलाला आई सांगत असते, आता तू घराच्या बाहेर जाऊ नको, मोठं कडक ऊन पडलेलं आहे, तुला त्रास होईल. तो मुलगा म्हणतो जाणार आणि उन्हात पळतो. आई त्याच्या पाठीमागं पळते, तो ऐकत नाही, तो आणखी वेगाने पळतो. आई पुन्हा वेग वाढवते, तो आणखी वेगाने पळतो. शेवटी आई कंटाळते आणि त्याला सांगते की मर मेल्या, आता तुला कुठं जायचं जा, आला तरी तुला मी घरात घेणार नाही, आता तू उन्हात मर, असं त्याला सांगते. आणि ज्यावेळेस ती आई माघारी फिरते तेव्हा ते मुलाला जेव्हा पायाला चटके बसतात तेव्हा तो काय करतो, माघारी फिरतो आणि आईला येऊन बिलगतो, आई माझे पाय पोळतात, मला खांद्यावर घे. त्याप्रमाणे आपण ह्या परमात्म्याला सोडून जेव्हा काही संसार सुखामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध याचा आपल्याला लाभ व्हावा म्हणून आपल्या स्वतंत्र बुद्धीनं त्याच्या पाठीमागे धावतो, तेव्हा ते सुख कधी उपलब्ध होत नाही. उलट त्या सुखाकडे जेव्हा आपण पाठ करतो आणि आनंदाचा कंद, सुखाचा सागर असणारा परमात्मा त्या परमात्म्याच्या दिशेने निघतो, तेव्हा ही सगळी भौतिक सुख आपल्या पाठीमागं स्वतः होऊन येतात. विठ्ठल आणि आज संदेश जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात
तुझी झाला 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 दिन पायी तुझी झाला दिन पायी तुझी झाला दिन पायी तुझी करावी तातडी परमार्थ परमार्थी तुका म्हणे धावे करावी तातडी परमार्थी संत समाज तुकाराम महाराज म्हणतात की संत समाज संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. आपल्याकडे दोन गोष्टी आहेत की परमार्थाची तातडी करावी, संतांच्या समागमात जावं, आणि परमार्थ हा उद्या करू पुढच्या वर्षी करू असा कधी लांबणीवर टाकू नये, लवकर करावा. याच क्षणी आत्ता इथं आणि आपणच त्याचा प्रारंभ करावा. याचा अर्थ असा नाही याच्यात उडी टाकली तर सगळ्याची उपेक्षा करावी असं नाही. परमार्थात लागल्यावर शांत मनाने पुन्हा नंतर तातडी करू नये. कारण तुका म्हणे येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी. एक वेळच यावी लागते. आपण शेतात बीज पेरलं म्हणजे काही लगेच कणीस येत नाही, त्याला गर्भ स्थापना झाली म्हणजे काही गर्भ परिपक्व होत नाही. म्हणून त्यांनी दिलं की कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भात यथा. जसं शेतकऱ्याचं आहे गर्भस्थापनेचं आहे तसं परमार्थामध्ये लगे पी हळद होगोरी असं कधी फल मिळत नसतं, त्याला काही काळच लागतो. म्हणून या ठिकाणी असं आहे की तुकाराम महाराजांना तुका म्हणे धावे. तुम्ही धावत राहा म्हणजे वेगाने परमार्थ करा. एक शरीर क्षणभंगूर आहे, कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून अगोदर मनुष्याने आपलं आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे. कारण हे जे बाहेरचं किती घरं बांधली आणि किती धन मिळवलं याची स्थिती अशी आहे की धनानी गुमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छती जीव एकः. या ठिकाणी आपण मिळवलेलं धन असंच बँकेमध्ये किंवा जमिनीत पुरलेलं राहतं. पत्नी केवळ आपल्या उंबरठ्यापर्यंत येते, लोक स्मशानभूमीपर्यंत येतात आणि एकला जळतसे स्मशानी अशी स्थिती आहे. पण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ हे धन असं आहे की कर्मानुभव गच्छती जीव एका. परमार्थात केलेलं काहीच वायाला जात नाही आणि संसारातलं केलेलं काहीच उपयोगाला येत नाही अशी खरी स्थिती आहे. पण लोभाने मनुष्य आपल्या जीवनाचं सर्वस्व या ठिकाणी सर्व इंद्रियांचं तेल घालवतो, अनेक प्रकारचे रोग जडवून घेतो. त्याच्यापेक्षाही जे काही सुचारूपणे शास्त्राने सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाली पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. त्याच्यातून इह लोकातही जोपर्यंत तुका म्हणे माझे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. यापेक्षा आपलं जीवन असं घडावं की परमार्थाचं जे आपण साधना केली इथं सुद्धा भूमंडळामध्ये आपली कीर्ती राहील आणि वास वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे. वैकुंठात सुद्धा त्या देवता आपलं वाट पाहत राहाव्या अशा प्रकारचं जीवन त्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की इथं तातडी लागल्यावर करू नका, शांत मनाने साधना करा. पण अगोदर मात्र आत्ता तत्काल यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. तत्काल ह्या परमार्थाला प्रवृत्त व्हा आणि जीवनामध्ये हे शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या नादाला लागून तुम्ही आपल्या जीवनाची धुळधाण करू नका. म्हणजे तुम्हाला खरा कार्याचा आनंद
या जीवनामध्ये भोगता येईल. तो कृष्ण परमात्म्याबरोबर केवळ त्या गोपाळांनीच भोगला असं नाही, तर तुम्ही आम्ही सर्व भगवंताचे गोपाळच आहोत. आपण जर भगवंताला शरणागत झालो तर भगवान आपल्याला प्रतिदिनी प्रत्येक क्षणी ह्या आनंदाचं वितरण करील आणि आपण ज्या स्थितीत आहोत त्या ठिकाणी आनंदाने कसं राहावं ही जीवन जगण्याची कला परमात्मा आपल्या अंतःकरणात स्फुरद्रूप करतील. आणि हा जो काला देवाच्या समवेत या ठिकाणी यमुनेच्या पावन वाळवंटामध्ये त्या गोपाळाने भोगला, तसेच तुम्ही आम्ही भगवंताचे गोपाळ आहोत. आपल्यालाही कायम हा काल्याचा आनंद ऐक्याचा आनंद भोगायला मिळेल. आणि त्यासाठी तशा प्रकारची शक्ती, तशा प्रकारचं मनोबल, आत्मबल, बुद्धिबल, शारीरबल आपल्याला परमात्म्याने द्यावं, ह्या पद्मावती मातेने द्यावं, असं तिच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि या ठिकाणी आपण नियोजित वेळेमध्ये जेवढं होईल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी हा काल्याचा प्रसंग काही आपण ऐकत असतो नेहमी, तेव्हा काल्याचं तत्व काय आहे तर त्याचा आपण थोडासा विचार केला. तुम्ही म्हणा काल्याच्या आता तर काही प्रसंग सांगितले नाही, तर त्या ठिकाणी हा काला नाही तर दुसरं काय, हा काला नाही तर काय कालवा कालव आहे का? कालवा कालवीतून सुटण्यासाठी काल्याचं जे तत्वचिंतन आहे ते आपल्या डोळ्यासमोर जर असलं तर आपल्या जीवनात दररोज काला आहे. विठोबा चला वळूबाई बैसो देऊ एके ठाई, बहु केली वनवन पाय पिठी झाला शीन, खांदी भार पोटी भूक काय छळायाचे सुख, तुका म्हणे धावे मग आढळले बरवे. बहु केली वनवन पाय पिठी झाला शीन. या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आम्हाला पण येऊन इतर खूप धन्यता वाटली, कारण या ठिकाणी सर्व माता भगिनी आणि बंधुवर्ग यांनी ज्ञानेश्वरीची एक पारायणाची मोठ्या प्रमाणात सेवा केली. भगवती देवीचं तर आराधना किंवा या ठिकाणी काही ना काही प्रार्थना वगैरे दर्शन हे सर्वच लोक या प्रांतातले करीत राहतात, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी हरिभक्त परायण बंधुवर्य बापू यांनी एक प्रकारचं जंगलमे मंगल करण्याचा संकल्पाने हे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे मंदिर कोणाचं नसून हे सर्वांचं आहे. म्हणून सर्वांनी मातेच्या कृपाछत्राखाली इथं अधिकात अधिक तिची जी चित शक्ती आहे तिची आपल्या हृदयामध्ये प्राकट्य करून येण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना शारीरबल मनोबल आपल्याला प्राप्त व्हावं आणि निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती यावी म्हणून आपल्याकडून तिच्या चरणाजवळ बसून तिचं काही साधन भजन घडावं अशी त्या परमात्म्याच्या सत्तेतून या भगवती मातेच्या चरणारविंदी आपण प्रार्थना करू. आजचं हे जे काल्याचं चिंतन आहे हे याची सांगता या ठिकाणी झालेली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने आता हे जे काही अलिखित दंडक आहे त्याप्रमाणे आपण अभंगाचं चिंतन केलेलं आहे. प्रसंग आपण ऐकतच असता. तर या ठिकाणी आता काल्याचे अभंग होतील आणि नंतर याची समाप्ती होईल. ज्ञानेश्वर माऊली
संग सर्व का अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करी वाणी कुबोले हरी चंद्रभागे स्नान मागे पंढरीचा वार करी वाणी कुबोले अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सदा कंपनीची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखियासो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुनाचा भाविकाशी नामा म्हणे तया सावे कल्याण राम केले लहान पांडुरंग गणेते एक तुझ प्रती आहे देशील करी पाय पांडुरंगा या संतांशी निर्विहीच मदनी अनेक तुझे काही न मागू देवा म्हणे आता उदार तू होई मग हे पाय संता या संतांशी निर्विहीच मदनी ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज